शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात अजित पवार पक्षाकडून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। याबाबत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या। यावेळी 9 जिल्हा परिषद आणि 18 पंचायत समिती गणांसह नगर परिषदेच्या शेकडो इच्छुकांनी मुलाखती देत कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने शक्ती प्रदर्शन केले। यवतमाळ नगर परिषद कार्यालयासमोर काँग्रेस कमिटीच्या वतीने अन्नत्याग आंदोलन केले। नगर परिषदेच्या जैव खनन प्रकल्पातील टेंडर प्रक्रियेत झालेल्या भ्रष्टाचार आणि अपारदर्शकतेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। जैव खनन प्रकल्पाची विद्यमान टेंडर प्रक्रिया तात्काळ रद्द करावी अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे। वाशिम शहरातील पोस्ट ऑफिसमधील आधार केंद्रावर सकाळपासून नागरिकांनी दिवाळी सुट्टीनंतर गर्दी केली आहे। तर आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि इतर तपशील सुधारण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली। मुंबईत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे प्राप्तिकराचं मूल्यांकन करण्याबाबत उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली। अशा प्रकारे प्राप्तिकराचं मूल्यांकन करणं नियमांचं सरीस उल्लंघन करण्याची टिप्पणी करून न्यायालयानं याबाबतचा आदेशही रद्द केला। यवतमाळमध्ये कृषी विक्रेत्यांनी सर्व कृषी विविष्ठा विक्री केंद्र बंद ठेवले। कृषी विभागाकडून साथी पोर्टल 2च्या वापराची सक्ती राज्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांना केली आहे। त्याविरोधात कृषी साहित्य विक्रेता आणि उत्पादकांनी केंद्र बंद ठेवले। कल्याणमध्ये एक्सपायर बियर प्यायल्यानं एका इसमाची प्रकृती खालावली। या इसमाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान कल्याण उत्पादन शुल्क विभागानं रिअल बियर शॉप मालकावर कारवाई करत एक्सपायर बियरचा साठा जप्त केला। दिल्लीतील काही भागात कृत्रिम पावसाची पहिली चाचणी घेण्यात आली। बुरारी आणि करोल बागसह दिल्लीतील अनेक भागात कृत्रिम पावसाची पहिली चाचणी घेतली। कृत्रिम पावसासाठी हवेत रसायनं फवारण्यासाठी कानपूरहून दिल्लीला उड्डाण करणाऱ्या विमानानं कृत्रिम पावसाची चाचणी केली। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं मोन्था चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर 110 ताशी वेगानं धडकण्याची शक्यता आहे। त्यामुळे मध्य भारत आणि उत्तर भारतातील आंध्र प्रदेश, तमिळनाडू, बंगाल आणि ओडिशा या 4 राज्यांसह अनेक भागात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। राजस्थानमधील जयपूरमध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या स्लीपर बसला भीषण आग लागली। या भीषण अपघातात 12 कामगारांना गंभीर दुखापत झाली तर 2 जणांचा जागीच मृत्यू झाला। सर्व बांधकामाच्या ठिकाणी धूळ प्रदूषण निदर उपकरणं लावणं बंधनकारक केले। वाढत्या वायू प्रदूषणावर प्रभावी उपाय करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। तसंच वायू प्रदूषण निर्देशक सेन्सर न बसवल्यास विकासकांवर कारवाई करण्यात येणार आहे। 5 नोव्हेंबरनंतर पाऊस माघारी फिरून हळूहळू थंडीची चाहूल लागेल असा अंदाजही अभ्यासकांनी वर्तवलाय। 5 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात वातावरण निवळण्याची शक्यता आहे। त्यापुढे हळूहळू थंडीची चाहूल लागेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। त्यामुळे थंडीची प्रतीक्षा करणाऱ्यांना दिलासा मिळतोय। मोन्था चक्रीवादळाचा परिणाम ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातही पाहायला मिळतोय। मोन्था चक्रीवादळामुळे गंजममध्ये समुद्र खवळलेला आहे तर जोरदार वारे वाहत असून अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊसही बरसतोय। लंडनवरून आलेली शिवकालीन वाघनखं कोल्हापुरात दाखल झालीत। या वाघनखांसह शिवशस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन पार पडलं। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला। राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार व्हीसीद्वारे उपस्थित होते। शहापुरात बँड डिस्प्ले आणि वॉक फॉर युनिटी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या कार्यक्रमात पोलीस बँड डिस्प्लेवर देशभक्तीचं गीत सादर करण्यात आलं। यावेळी अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले। पुणे विमानतळावर विशेष प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली। पुणे विमानातून होणारी वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी या कार्यशाळेचं आयोजन केलं। तस्करीच्या नव्या पद्धती ओळखणं, संशयास्पद मालवाहतूक तपासणी आणि विभागांमधील समन्वय वाढवण्यावर भर यावेळी देण्यात आला। भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील उमरेड कराडला अभयारण्यासाठी T20 शाडो वाघीण कायम पर्यटकांना भुरळ घालत असते। काल मध्यरात्री 2च्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलिसांना शाडो वाघीण आणि तिच्या 3 बछड्यांचं दर्शन झालंय। मध्यरात्रीच्या सुमारास वाघिणीचा तिच्या बछड्यांसह मुक्त संचार बघून पोलिसांनी ती दृश्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे। ठाणे शहरात फटाक्यांच्या आवाजानं 50 श्वान हरवले तर 30पेक्षा अधिक मांजरी निवासस्थान सोडून वेगवेगळ्या भागात पळून गेल्या। परिसरात नवीन घाबरलेला श्वान किंवा मांजर दिसली तर कॅप फाउंडेशनशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं। मुंबई महापालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना नाश्ता आणि जेवण कंत्राटदारामार्फत मिळणार आहे। रुग्णांना कंत्राटदारामार्फत जेवण पुरवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला। त्यानुसार 10 उपनगरीय रुग्णालयांसाठी एकत्रित कंत्राट मुंबई महापालिकेकडून काढण्यात आलेला आहे।
वसई विरारमधील दवाखाने साथीच्या रुग्णांनी फुल झालेत. बदलत्या वातावरणामुळे वसईकर सर्दी, ताप, खोकला, घसा खवखवणं, अंगदुखीनं चांगले त्रस्त झालेत. ढगाळ वातावरणाशी जुळवून घेताना नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. त्यामुळे साथीच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातून अधिकाऱ्यांशिवाय देण्यात आलेल्या 4,900 जन्म प्रमाणपत्रांपैकी तब्बल 2,800 प्रमाणपत्र रद्द करण्यात आली. ही प्रमाणपत्र उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशांशिवाय दिल्यानं ती बेकायदा ठरली आहेत. आतापर्यंत 150 जणांवर FIR दाखल झाले. नागपुरातील वर्धमान नगर उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या डांबर बनवणाऱ्या मशीनला आग लागली. यावेळी अग्निशमन दलामुळे आग तात्काळ आटोक्यात आली. मात्र या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे वाहतूकही विस्कळीत झाली होती. वादळी वाऱ्यांमुळे मासेमारीत विघ्न आले. मासेमारीसाठी गेलेल्या अनेक बोटी अर्ध्या मार्गावरूनच परतल्या. त्यामुळे मच्छीमारांचं आर्थिक नुकसान होत आहे. तर दुसरीकडे मासे नसल्यानं खवय्यांच्या खिशेला चाट बसली आहे. पालघरमधील अनेक भागात पावसाचा फटका बसलेला आहे. या पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या पार्श्वभूमीवर खासदार हेमंत सवरा यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. तसंच तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. नाशिकमध्ये पावसाचा शेती पिकांना फटका बसला. पावसाचं पाणी शेतात साचल्यानं शेताला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं. त्यामुळे कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला. त्यासाठी नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली. निफाड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गोई नदीला मोठा पूर आलाय. नदीनं आपलं रौद्ररूप धारण केले. या पुरामुळे नदीवरील अनेक बंधारे फुटले. परिणामी पुराचं पाणी काही ठिकाणी थेट शेतात शिरलं. अनपेक्षित पुराचा फटका तालुक्यातील गोळेगाव, गोंदेगाव, मरळगोई, दहेगाव, वाहेगाव या प्रमुख गावांना बसला. पावसामुळे नाशिकच्या निफाड तालुक्यातील नदी नाले वाहू लागले. तालुक्यातील गोंदेगाव जवळके रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. पुलाची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली. नाशिक जिल्ह्याला परतीच्या पावसानं झोडपून काढले. नाशिकच्या चांदवड, निफाड, लासलगाव परिसरात तब्बल 5 तास मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. लासलगावमधील शिवनदी दुथडी भरून वाहू लागली. तर शेती पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला. मुंबईतील घाटकोपर विद्याविहार परिसरात तीव्र पाणी टंचाई होते. त्यामुळे या भागात उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांनी शिवसेनेकडे धाव घेत आपल्या अडचणी मांडलेल्या आहेत. वीज पाण्यापासून आता कुणीही वंचित राहणार नाहीये. उच्च न्यायालयानं महावितरणाला याबाबत चांगलंच खडसावलंय. त्याचबरोबर वीज पाण्याचे बंद कनेक्शन सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. तसंच वीज बिल वेळेत भरण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय. बी फार्मसी या अभ्यासक्रमाच्या 3ऱ्या फेरीची निवड यादी जाहीर करण्यात आली. या यादीत 6,921 विद्यार्थ्यांना महाविद्यालय जाहीर केली. तर या विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करण्याचं आवाहन करण्यात आलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवा महोत्सवात संलग्नित 189 महाविद्यालयांनी पाठ फिरवली. या महाविद्यालयांवर आता दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. यात काहींनी नोंदणी केली मात्र सहभागी झाले नाहीत. अशा महाविद्यालयांकडून 5,000 रुपये दंड आणि विद्यार्थी शुल्क वसूल केले जाणार आहे. तर पाठ फिरवलेल्या महाविद्यालयांकडून प्रत्येकी 10,000 रुपये दंड वसूल केला जाणार. रत्नागिरीतील शिवतर कोडबा धरणाचं जलपूजन मंत्री योगेश कदम यांच्या हस्ते संपन्न झाले. खेड तालुक्यातील शिवतर कोडबा जामगे परिसरातील गावांना शाश्वत पाणी पुरवठा मिळावा यासाठी हे धरण उभारण्यात आले. तर या प्रकल्पातून प्रत्यक्ष पाणी वाटपाला सुरुवात झाली. वाशिमच्या कारंजामध्ये संत गाडगेबाबा विचार मंचकडून अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय. भाईजी महाराज वृद्धाश्रमात विधवा भगिनींसाठी विशेष भाऊबीज सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. या सोहळ्यात भगिनींनी स्नेह, आपुलकी आणि प्रेमाचा अनमोल क्षण अनुभवला. रत्नागिरीतील विठ्ठल मंदिराच्या परिसराचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे. तर या सुशोभीकरण कामाचा प्रारंभ पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. पुढील एकादशीपर्यंत या मंदिराचं काम पूर्ण होईल असं आश्वासन यावेळी सामंत यांनी दिलं. अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे. मुख्य मंदिराच्या आसपासची महत्त्वाच्या 6 मंदिरांचंही काम पूर्ण झाले. त्यानंतर मुख्य मंदिरावर ध्वजारोहणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्येत येत आहे. यावेळी जवळपास 6 ते 8,000 निमंत्रित उपस्थित राहणार आहे. पुण्यातील खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंजुरी दिली आहे. छठ पूजेसाठी खडकवासला धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात आले. हडपसर, वानवडी, औंध आणि बालेवाडी परिसरातील कालव्यात अतिरिक्त पाणी सोडण्यात आले. त्यामुळे 2 दिवसांसाठी हे पाणी उपलब्ध राहणार आहे. जायकवाडी धरणात आवक वाढल्यामुळे 18 दरवाजे 1.5 फुटानं उघडण्यात आले. गोदापात्रात 28,296 क्युसेक विसर्ग केला जातो. जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे. मुंबईच्या दादर रेल्वे स्टेशनवर क्षमतेपेक्षा दुप्पट वाहनं उभी केली जात आहेत. यावरून पार्किंग कंत्राटदाराकडून नियमांची पायमल्ली होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अरुंद गल्ल्यांमुळे वाहन पार्किंग आणि बाहेर काढताना वाहनधारकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो.
धन्यवाद